सावकाश एका कुशीवर होऊन झोपणार आहोत आपण. शयन स्थिती. दोन्ही पायात 1 ते 1.5 फूट अंतर. टाचा आतल्या दिशेने, चवडे बाहेरच्या दिशेने. दोन्ही हात शरीरापासून 2 ते 4 इंच लांब. मान सरळ किंवा सोयीस्कर एका बाजूला कललेली. मन शांत, श्वसन संथ. आपले लक्ष आपल्या डाव्या पायाकडे न्या. डाव्या पायाची बोट, पंजा, घोटा सैल करा. पोटरी, गुडघा, मांडीचे स्नायू सैल सोडा. उजव्या पायाची बोट, पंजा, घोटा सैल करा. पोटरी, गुडघा, मांडीचे स्नायू सैल सोडा. कमरेचे, पाठीचे स्नायू सैल सोडा. पोटाचे, छातीचे स्नायू सैल सोडा. डावा हात बोटांपासून खांद्यापर्यंत सैल करा. उजवा हात बोटांपासून खांद्यापर्यंत सैल करा. मानेचे, चेहऱ्याचे स्नायू सैल सोडा. कपाळावर आड्या काढून टाका. डोळे अलगद बंद करा. डोळे अलगद बंद करा. उघड्यांवर सुद्धा ताण असतो, तो ताण कमी करा. दात, ओठ एकमेकावर घट्ट दाबून ठेवू नका. सैल सोडा. आपलं संपूर्ण शरीर शिथिल झालं आहे, तरी पण कुठं ताण जाणवत असेल तर तो ताण मनाने जाऊन काढून टाका. आपले लक्ष आपल्या श्वासाकडे न्या. पोटाच्या हालचालीकडे न्या. श्वास येतो, श्वास जातोय, त्या हालचालीशी एकरूप व्हा. शरीर जेवढं शिथिल होईल तेवढं श्वसन संथ होत जात आहे आपलं. सावधान. शवासन सोडणार आहोत आपण. आहे त्या स्थितीमधून आपल्याला हाताची हालचाल करायची आहे. पायात अंतर. सावकाश दोन्ही हात 1 इंच वर उचला आणि सावकाश बाजूने गोलाकार फिरवत डोक्याच्या दिशेने वर घेऊन जाणार आहोत. संथ आणि सावकाश हालचाल. डोक्याच्या दिशेने वर गेल्यानंतर दोन्ही हाताची खुली करणार आहोत आपण. सावकाश खुली आकाशाच्या दिशेने वर उचला. तशीच ती पुढे पोटाच्या दिशेने घेऊन या. छान. पोटाजवळ आल्यानंतर उजवा हात उजवीकडे, डावा हात डावीकडे. संत श्वसन. विरुद्ध बाजूने आपल्याला हीच क्रिया करायची आहे. सावकाश दोन्ही हात वर उचला. पोटावर खुली करा. मगाशी जो हात वर होता तो आता खाली घ्या आणि सावकाश खुली आकाशाच्या दिशेने वर घेऊन जा. खांदा, मान, पाठ येथे हलकासा ताण येतो. तो सुखकारक असा ताण असतो, तो ताण अनुभवायचा आहे आपल्याला. सावकाश हात खाली आल्यानंतर उजवा हात उजवीकडे, डावा हात डावीकडे आणि सावकाश बाजूने गोलाकार फिरवत कमरेच्या दिशेने घेऊन येणार आहोत. संथ आणि सावकाश हालचाल करायची आहे आपल्याला. कमरेजवळ आल्यानंतर सावकाश दोन्ही हात कमरेजवळ टेकून द्या. सावकाश
दोन्ही पाय जोडून घ्या. पायाचा तिसरा प्रकार करायचा आहे आपल्याला. दोन्ही हात 1 इंच वर उचला आणि सावकाश बाजूने गोलाकार फिरवत खांद्याच्या रेषेत घेऊन जाणार आहोत. खांद्याच्या रेषेत आल्यानंतर सावकाश दोन्ही तळवे जमिनीवर टेकवा. सावकाश डावा पाय वर उचला. गुडघ्यातून न वाकवता उजव्या पायाच्या पलीकडे जास्तीत जास्त लांबने जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करा आणि मान विरुद्ध बाजूला कललेली. पायाच्या अंगठ्यांपासून तर मानेपर्यंत संपूर्ण शरीराला पीळ बसतो आहे. सुखकारक असा पीळ आहे, ताण आहे. तो ताण अनुभवा. त्यामुळे आपल्या शरीराची स्नायूंची लवचिकता वाढणार आहे. सुखकारक अशी स्थिती आहे. कुठेही ताण नाही जास्त. त्रास वाटला तर माझ्या सूचनेशिवाय आसन सोडून द्या. बाकीचं शरीर सैल सोडायचं आहे. सावकाश मान सरळ. डावा पाय सरळ. सावकाश दोन्ही पाय जोडून घ्या. उजवा पाय उचला वर. गुडघ्यातून सरळ ठेवा. सावकाश डाव्याच्या पायाच्या पलीकडे जास्तीत जास्त आपल्याला जमिनीच्या दिशेने घेऊन जायचं आहे आणि मान विरुद्ध बाजूला कललेली. अंगठा टेकवायचा आधी. अंगठा टेकला तर मग टाचही टेकवायचा प्रयत्न करायचा. चेहऱ्याचे स्नायू सैल सोडा. दोन्ही हात सैल सोडा. पायांपासून मानेच्या स्नायूंपर्यंत हलकासा पीळ येतो आहे, ताण येतो आहे. तो ताण अनुभवायचा आहे आपण. आपल्या कंबर, मांडी या ठिकाणी लक्ष द्या. तेथे ताण जाणवतो. सुखकारक असा ताण आहे. तो ताण अनुभवा. सावकाश मान सरळ करा. पाय सरळ करा. दोन्ही पाय जोडून घ्या. सावकाश हात 1 इंच वर उचला. तळ हात आकाशाच्या दिशेने. सावकाश कमरेजवळ घेऊन येणार आहोत. संत आणि सावकाश हालचाल. कमरेजवळ आल्यानंतर सावकाश जमिनीवर टेकून द्या हात. गुडघ्याचा दुसरा प्रकार करायचा आहे. सावकाश दोन्ही हात 1 इंच वर उचला. थोडे खाली आणि बाजूने गोलाकार फिरवत डोक्याच्या दिशेने घेऊन जाणार आहोत. छान छान करता आहात. सावकाश दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर गेल्यानंतर दोन्ही हाताची घडी घालणार आहोत आपण. दोन्ही हात सैल सोडून द्या. दोन्ही पाय जोडून घ्या. टाचा, गुडघे, अंगठे जोडलेले. दोन्ही पाय 1 इंच वर उचला. चवडे पुढे ताणून घ्या. थोडे खाली आणि सावकाश गुडघ्यातून वाकवत कमरेजवळ घेऊन येणार आहोत. संथ आणि सावकाश हालचाल. कमरेजवळ आल्यानंतर दोन्ही चवडे जमिनीवर टेकून द्या. डावा पाय पूर्णपणे जमिनीवर सोडून द्या. मांडी, पोटरी, गुडघा जमिनीला टेकलेला. त्याच वेळी उजवा गुडघा आतल्या दिशेने दाबा. चवडा, बोट जमिनीलाच टेकलेले ठेवा आणि मान विरुद्ध बाजूला कललेले. बाकीचं शरीर सैल सोडा. उजव्या पायाचा पंजा जमिनीलाच टेकलेला ठेवा. संपूर्ण शरीर सैल सोडा. फक्त जिथे ताण जाणवत असेल तर तो ताण अनुभवा. सुखकारक असा ताण आहे.
मन शांत, श्वसन संथ. सावकाश मान सरळ करा. उजवा गुडघा सरळ करा, डावा गुडघा सरळ करा. विरुद्ध बाजूने हालचाल करायची आहे आपल्याला. उजवा पाय पूर्णपणे जमिनीला टेकून द्या. मांडी, गुडघा, पोटरी जमिनीला टेकलेले. डावा गुडघा आतल्या दिशेने दाबा. मान विरुद्ध बाजूला कललेले. छान छान करता आहात आपण. आपला गुडघा, कंबर या ठिकाणी ताण येतोय. सुखकारक असा ताण आहे. तो ताण अनुभवा. बाकीचं शरीर सैल सोडायचंय. कमरेचे, पाठीचे स्नायू सैल सोडा. चेहऱ्याचे स्नायू सैल सोडा. छान करता आहात. सावकाश मान सरळ, गुडघा सरळ, उजवा गुडघा सरळ. सावकाश दोन्ही पाय 1 इंच वर उचला. सरळ करा. जमिनीवर टेकून द्या. दोन्ही हात 1 इंच वर उचला. सावकाश बाजूने गोलाकार फिरवत कमरेजवळ घेऊन येणार आहोत. सावकाश दोन्ही हात कमरेजवळ आल्यानंतर जमिनीवर टेकवा. सावकाश एका कुशीवर होऊन आपण उठून बसणार आहोत. आपल्याला वज्रासनात साखळी करायची आहे. बैठक स्थिती. त्यातून आपल्याला वज्रासन करायचं आहे. दोन्ही अंगठे एकमेकाला चिटकून घ्या. टाचा बाजूला, त्यामध्ये आपली बैठक टेकवा. दोन्ही हात आपल्या गुडघ्यावर. सावकाश दोन्ही हात, तळहात गुडघ्याच्या पुढे जमिनीवर टेकवा. अंगठे एकमेकाला जुळलेले. अंगठे जुळतील एवढं अंतर दोन्ही हातामध्ये. दोन्ही हात कोपरातून सरळ. मान पाठीमागे. सैल सोडा. कंबर खाली दाबा. कंबर, मान येथे हलकासा ताण येतोय. तो ताण अनुभवा. मान जेवढी सैल करू तेवढा सुखकारक असा ताण वाढतो. तो ताण अनुभवा. पाठ, कंबर पण सैल सोडा. बैठक उचलून द्यायची नाही आपल्याला. चेहऱ्यावर स्मित हास्य. चेहऱ्याचे पण स्नायू सैल सोडायचे. छान. सावकाश दोन्ही हात पुढे सरकवत नेत. दोन्ही कोपरा आपल्याला जमिनीवर टेकवायचे आहे. दोन्ही मनगट एकमेकाशी जुळून घ्या आणि त्या कणग्यामध्ये आपण हनुवटी टेकणार आहोत. बैठक टेकलेलीच. चेहऱ्याचे स्नायू सैल सोडा. दात एकमेकावर घट्ट दाबून ठेवू नका. सैल सोडा. बाकीचे शरीर सैल सोडा. कमरेवर, पाठीवर हलकासा ताण येतोय. तो ताण अनुभवा. छान. संत श्वसन चालू ठेवायचं आहे आपल्याला. सावकाश डावा पाय पाठीमागे करा. गुडघा टेकलेला चवडा मोकळा सोडून द्या. डावा पाय सैल सोडा. चेहऱ्याचे स्नायू सैल सोडा. हलकासा ताण वाढतोय कमरेवर. तो ताण अनुभवा. सावकाश
उजवा पाय बाहेर काढा. सैल सोडून द्या. पोटरी, मांडी जमिनीला टेकलेले, गुडघा जमिनीला टेकलेला. बाकीचं शरीर सैल सोडा. कमरेचे पाठीचे स्नायू सैल सोडा. कमरेवर अजून ताण वाढतो. सुखकारक असा ताण आहे, तो ताण अनुभवा. सावकाश उजवा पाय पण पाठीमागे घ्या. दोन्ही पाय जुळून घ्या. गुडघा, टाचा, अंगठे जुळलेले. दोन्ही पाय सैल सोडा. कमरेचे पाठीचे स्नायू सैल सोडा. त्याने अजून कमरेवर ताण वाढतो. सुखकारक असा ताण आहे. पोटावर पण ताण येतोय, त्यामुळे पोटातील अवयव यांच्यावर दाब येतो आहे. त्यांचा रक्त पुरवठा सुधारणार आहे. त्यांचं कार्य सुधारणार आहे. पोटावरची अतिरिक्त चरबी निघून जायला मदत होणार आहे. आपलं मन शांत ठेवा. श्वसन संथ चालू आहे. चेहऱ्यावर स्मित हास्य. सुखकारक असा ताण आहे. त्या ताणाचा आपण अनुभव घेत आहोत. छान वाटतं आहे आपल्याला, त्याची कल्पना करा. मकरासन करणार आहोत आपण. सावकाश दोन्ही हात खाली टेकवा. हाताची घडी घाला. कपाळ हातावर ठेवा किंवा मान एका बाजूला कललेली. दोन्ही पायात 1 ते 1.5 फूट अंतर. टाचा आतल्या दिशेने, चवडे बाहेरच्या दिशेने. संपूर्ण शरीर सैल करा. मन शांत, श्वसन संथ. आपले लक्ष आपल्या श्वासाकडे न्या. नाकाच्या शेंड्याकडे न्या. श्वास येतो, श्वास जातोय त्याची जाणीव करून घ्या. श्वास घेताना थंड स्पर्श जाणवतो. श्वास सोडताना उबदार स्पर्श जाणवतो. त्या हालचालीशी एकरूप राहा. श्वास येतो, श्वास जातोय. संपूर्ण शरीर सैल सोडायचं आहे. त्यामुळे श्वसन आपोआप संत होत चाललं आहे आपलं. मकर आसन सोडणार आहोत आपण. सावकाश पाय जुळून घ्या. चवडे मोकळे सोडून द्या. दोन्ही हात वर उचलत कोपर जमिनीवर टेकवा. मनगट एकमेकांना जुळून घ्या. कोपऱ्यातलं अंतर थोडं वाढवायचंय, त्यामुळे ताण आणखीन वाढला जातो. बाकीचं शरीर सैल सोडा. चेहऱ्याचे पण स्नायू सैल सोडा. सुखकारक अशी स्थिती आहे, त्याचा अनुभव घेत आहोत आपण. कमरेचे पाठीचे स्नायू सैल सोडा. सावकाश डावा पाय आपण पोटाशी घेणार आहोत. मांडी, गुडघा, पोटरी डाव्या पायाची जमिनीवर टेकलेली. पोटाच्या अवयवांवर ताण येत आहे, तो ताण अनुभवा. किडनी, लिव्हर, स्प्लीन, इंटेस्टाईन, स्टमक यांचं कार्य सुधारणार आहे. सावकाश डावा पाय पोटाखाली घ्या. मागचा पाय सैल सोडायचा आहे. बैठक टेकलेली ठेवा. बाकीचे शरीर सैल सोडा. श्वसन संथपणे चालू आहे आपलं, त्याकडे लक्ष द्या.
सावकाश उजवा पण पाय पुढे घ्यायचा आहे. हाताचा आधार घेऊन केलं तरी चालेल. सावकाश दोन्ही पाय जुळून घ्या. टाचांच्या खळग्यामध्ये आपली बैठक टेकवणार आहोत आपण. अंगठे एकमेकाला चिटकलेले, एकमेकावर नको. कोपर थोडस पुढे घेतले तरी चालेल. त्याने आपल्या कमरेवर थोडा ताण वाढतो, पण तो सुखकारक असा ताण आहे. त्यामुळे आपल्याला छान वाटतं, मन शांत होत जातंय, शरीर शिथिल होत जातंय. सावकाश दोन्ही हात जमिनीवर टेकवा. तळहात सावकाश गुडघ्याजवळ घेऊन या, जमिनीला खेटून. आणि सावकाश कोपरातून सरळ होत मान पाठीमागे टाका. मान सैल सोडा. जास्तीत जास्त पाठीमागे मान टाका आणि त्यावेळेस कंबर दाबून घ्या. संपूर्ण शरीर सैल सोडा. चेहऱ्याचे पण स्नायू सैल सोडायचे. संत श्वसन चालू ठेवा. सावकाश दोन्ही हात गुडघ्यावर ठेवा. वज्रासन साखळी आपली पूर्ण झाली आहे. सावकाश आपण आता शयन स्थितीत जात आहोत. बैठक स्थिती. सावकाश डावा पाय सरळ करा, उजवा पाय सरळ करा. सावकाश एका कुशीवर उठून झोपणार आहोत आपण. शवासन घेऊ आपण. दोन्ही पायात 1 ते 1.5 फूट अंतर. टाचा आतल्या दिशेने, चवडे बाहेरच्या दिशेने. दोन्ही हात शरीरापासून 2 ते 4 इंच लांब. मान सरळ किंवा सोयीस्कर एका बाजूला कललेली. आता लवकरात लवकर आपल्याला शरीर शिथिल करता आलं पाहिजे. सावकाश दोन्ही पाय बोटांपासून कमरेपर्यंत सैल करा. दोन्ही हात बोटांपासून कमरे खांद्यापर्यंत सैल करा. कंबर पाठ सैल करा. पोटाचे छातीचे स्नायू सैल सोडा. संपूर्ण चेहऱ्याचे स्नायू सैल सोडा. मन शांत. श्वसन संथ. श्वासाकडे लक्ष द्या. आपोआप श्वास येतोय, आपोआप श्वास जातोय. त्या श्वासाच्या हालचालीकडे आपण साक्षी भावाने बघत आहोत. त्याची जाणीव करून घेत आहोत. श्वासनावर कुठलंही नियंत्रण नाही आपलं. शरीर संपूर्ण शिथिल केल्यामुळं आपलं श्वसन पण संथ होत चाललं आहे. अतिशय संथ होत चाललंय शरीर. श्वसन आपलं. शरीर हलकं होत चाललं आहे आपलं. संपूर्णपणे शरीर हलकं होत चाललं आहे. श्वसन पण एकदम संथ होत चाललंय. त्या शरीराची जाणीव करून घ्या. त्या श्वासाची जाणीव ठेवा. शवासन सोडणार आहोत आपण. सावकाश दोन्ही पाय जुळून घ्या. दोन्ही हात कमरेजवळ. आपल्याला विपरीत शयन स्थितीत जायचंय. सावकाश कोपरावर या. बैठक स्थिती. डावा पाय जवळ घ्या, उजवा पाय जवळ घ्या. सावकाश दोन्ही हात समोर टेकवत. डावा पाय पाठीमागे, उजवा पाय पाठीमागे. ताठ तिरकी अवस्था.
सावकाश गुडघा, छाती, कपाळ जमिनीला टेकवा. दोन्ही चवडे जमिनीवर सोडून द्या. दोन्ही हात शरीराच्या पाठीमागे. तळ हात जमिनीला टेकलेले, हनुवटी जमिनीला टेकलेली. विपरीत शयन स्थिती. यातून आपल्याला सहज हस्त भुजंगासन करायचं आहे. सावकाश दोन्ही हात छातीजवळ घ्या. कपाळ जमिनीला टेकून द्या. चवडे आहे तशीच ठेवा. सावकाश श्वास सोडा. श्वास घेत सावकाश शरीर वर उचला. दोन्ही हात कोपरातून सरळ करा. छाती पोट वर उचलून घ्या. मान पाठीमागे टाका. कमरेचे स्नायू सैल सोडा. दोन्ही पाय कमरेपासून खाली सैल सोडा. चेहऱ्याचे पण स्नायू सैल सोडा. आपले लक्ष आपल्या पाठीकडे कमरेकडे न्या. शरीर सैल सोडल्यानंतर थोडासा ताण वाढला जातो. सुखकारक असा ताण आहे, तो ताण अनुभवा. छान छान करता आहात. हळूहळू आपली लवचिकता वाढत आहे. कमरेचे पाठीचे स्नायू लवचिक होत आहे. आसन सोडणार आहोत आपण. सावकाश पोट, छाती, कपाळ जमिनीला टेकवा. दोन्ही हात पाठीमागे, हनुवटी जमिनीला टेकवा. यानंतर आपल्याला शलभासन करायचं आहे. सावकाश दोन्ही हात मांड्यांखाली घ्या. श्वास सोडा. श्वास घेत सावकाश हाताच्या आधाराने दोन्ही पाय वर उचलणार आहोत. गुडघ्यातून दोन्ही पाय सरळ ठेवायचे आणि चवडे ताणून घ्या. पाय जास्त वर उचलले नाही गेलं तरी चालेल, पण गुडघ्यातून आपल्याला पाय सरळ ठेवायचे आहे. स्थिर ठेवा शरीर. श्वसन संथ चालू ठेवा. आहे त्या स्थितीत टिकून ठेवा आसन. सावकाश श्वास सोडत खाली दोन्ही पाय. दोन्ही हात बाजूला घ्या. यानंतर आपण धनुरासन करणार आहोत. सावकाश दोन्ही पाय गुडघ्यातून वाकवा. दोन्ही हाताने दोन्ही पायाचे चवडे पकडायचा प्रयत्न करा. श्वास सोडायचा आहे आणि सावकाश श्वास घेत मांड्यावर उचला. छातीवर उचला. हळूहळू हाताच्या साहाय्याने पाय वर उचलायचे. पायाच्या साहाय्याने हात वर उचलायचे. शरीर वर उचलायचं. जेवढं शक्य होईल तेवढं शरीर वर उचला. अतिरिक्त ताण घेऊ नका. त्रास वाटला तर माझ्या सूचनेशिवाय आसनं सोडायचं आहे. बाकीचं शरीर सैल सोडा. चेहऱ्याचे स्नायू सैल करा. सावकाश आसन सोडणार आहोत आपण. हात खाली घ्या. पाय खाली घ्या. सावकाश दोन्ही पाय जमिनीवर टेकून द्या. मन शांत. श्वसन संथ. वक्रासन करणार आहोत आपण. दोन्ही हाताची सावकाश घडी घाला. कपाळ जमिनीवर गुडघे हातावर टेकवा आणि दोन्ही पायात 1 ते 1.5 फूट अंतर. दोन्ही पाय सैल सोडा. दोन्ही हात सैल सोडा. पोटाचे छातीचे स्नायू सैल करा.
पाठीचे कमरेचे स्नायू सैल सोडा, चेहऱ्याचे स्नायू सैल सोडा. आपले लक्ष आपल्या श्वासाकडे न्या. श्वास येतो जातो त्याची जाणीव करून घ्या. आपले लक्ष आपल्या श्वासनाकडे राहून द्या. नाकाच्या ठिकाणी शेंड्याकडे लक्ष द्या. सावधान मकरासन सोडणार आहोत आपण. सावकाश दोन्ही पाय जोडून घ्या. दोन्ही हात कमरेजवळ, मनवटी जमिनीला टेकलेली. बैठक स्थितीत यायचं आहे आपल्याला. सावकाश दोन्ही हात छातीजवळ, कपाळ जमिनीवर टेकवा, चवडे उभे. सावकाश छाती पोट वर उचला, कमर वर उचला, ताठ तिरकी अवस्था. डावा पाय पुढे घ्या, उजवा पाय पुढे घ्या. सावकाश बैठक टेकून डावा पाय पुढे करा, उजवा पाय पुढे करा. दोन्ही हात कमरेजवळ, बैठक स्थिती. आपल्याला अर्ध मत्स्येंद्रासन करायचं आहे. सावकाश डावा पाय उजव्या पायाच्या गुडघ्याच्या पलीकडे नेऊन ठेवा, चवडा जमिनीवर टेकवा. त्याच वेळी उजवा पाय गुडघ्यात वाकून टाच कमरेजवळ आणा, बैठकीजवळ आणा. उजव्या हाताने डाव्या पायाच्या गुडघ्याला रेटा देत सावकाश डाव्या पायाचा अंगठा पकडायचा प्रयत्न करा. दुसरा हात कमरेभोवती लपेटून घ्या आणि सावकाश खांद्याच्या साहाय्याने आपल्याला मणक्याला पीळ द्यायचा आहे. जेवढं जमल तेवढा पीळ द्यायचा आहे. सुखकारक अशी स्थिती आहे ते अनुभवा. आहे त्या स्थितीत स्थिर राहा. मन शांत, श्वसन संथ. डोळे बंद करून घ्या. आपल्या कमरेला मानेला पीळ पडतो आहे. धुणं पिळल्याप्रमाणे आपले मणके पिळले जात आहे त्याचा अनुभव करून घ्या. छान छान करता आहात. आपले पोटातील अवयवही दाबले जात आहेत. त्यामुळे त्यांचं कार्य सुधारणार आहे, त्यांचा रक्तपुरवठा सुधारणार आहे, आपली अतिरिक्त चरबी कमी होणार आहे. सावकाश दोन्ही हात सरळ करा. दोन्ही हात कमरेजवळ घ्या. खालचा पाय सरळ करा, वरचा पाय सरळ करा. हॅलो. विरुद्ध बाजूने आपल्याला आसन करायचं आहे. सावकाश उजवा पाय डाव्या पायाच्या गुडघ्याच्या पलीकडे नेऊन ठेवा. डावा पाय गुडघ्यात वाकून बैठकीच्या खाली आणा. त्यावेळी डाव्या हाताच्या दंडाने उजव्या पायाच्या गुडघ्याला रेटा देऊन सावकाश शरीर पाठीमागे वळवा. दुसरा हात कमरेभोवती लपेटून घ्या आणि खांद्याने पाठीला पीळ देत पाठीमागे वळायचं आहे. शरीर ताणलं जातं, मणके पिळले जातात. त्याकडे आपले लक्ष द्या. नंतर आहे त्या स्थितीत आपण स्थिर राहणार आहोत. डोळे अलगद बंद करून घ्या. आपले लक्ष आपल्या शरीराकडे द्या, श्वसनाकडे द्या. संत श्वसन चालू ठेवा. कळ लागली, त्रास वाटला तर माझ्या सूचनेशिवाय आसन सोडून द्या.
पण शक्यतो आपण आसन टिकवण्याचा प्रयत्न करणार आहोत. छान छान करता आहात आपण. सावधान आसन सोडणार आहोत आपण. सावकाश दोन्ही हात कमरेजवळ. खालचा पाय सरळ करा, उजवा पाय सरळ करा, दोन्ही पाय जुळून घ्या. एक खोल श्वास घ्या, खोल श्वास सोडा. यानं आपण दंड स्थितीला आसन करणार आहोत. सावकाश उजवा पाय कमरेजवळ, डावा पाय कमरेजवळ. बैठक वर उचलून आपण दंड स्थितीत येणार आहोत. चवड्यावर या आणि सावकाश उभे राहा. त्रिकोणासन करायचं आहे आपल्याला. सावकाश मॅटच्या उजव्या बाजूला या. सावकाश डावा पाय जास्तीत जास्त लांब टाका. डावा पाय डावीकडे फिरून घ्या आणि सावकाश डावा हात जमिनीवर टेकवा. डावा गुडघा 90 अंशाच्या कोनात. सावकाश उजवा हात कानावरून समोर. आपली दृष्टी समोरच्या भिंतीकडे ठेवा. छान. शरीराचा तोल सांभाळत आपल्याला आसन करायचं आहे. डाव्या पायाच्या टाचेपासून हातांच्या बोटांपर्यंत आपल्याला ताण जाणवतो आहे. तो सुखकारक असा ताण आहे. तो ताण अनुभवायचा आपल्याला. आसन स्थिर ठेवायचं आहे. कळ लागली तर माझ्या सूचनेशिवाय आसन सोडून द्या. शरीराचा कंप न होत आपल्याला आसन टिकून ठेवायचं आहे. सावकाश उजवा हात कमरेकडं. डाव्या गुडघ्यातून आपण सरळ होत हात वर उचला. डावा पाय सरळ करून घ्या. सावकाश डावा पाय उचलून उजव्या पायाजवळ आणा. ही हालचाल आपल्याला विरुद्ध बाजूने करायची आहे. दुसऱ्या टोकाला जा चटाईच्या. सावकाश उजवा पाय जास्तीत जास्त लांब. उजवा पाय उजवीकडे फिरून घ्या. उजवा गुडघा वाकवत 90 अंशाचा कोन करायचा आणि उजवा हात जमिनीला टेकवत. सावकाश तोंड सांभाळत डावा हात खांद्यावरून मानेच्या पलीकडं. आपली दृष्टी समोर. बाकीचं शरीर सैल सोडा. पूर्ण डाव्या बाजूला आपल्याला ताण येतो आहे. सुखकारक असा ताण आहे. तो ताण अनुभवा. संथ श्वसन चालू ठेवा. चेहऱ्याचे स्नायू सैल सोडा. छान छान करता आहात. हळूहळू आपली लवचिकता वाढते आहे. आपली स्नायूंची क्षमता वाढते आहे. आपली अतिरिक्त चरबी कमी होत आहे. आसनात स्थिरता वाढते. सावकाश हात खाली घ्या. कमरेच्या दिशेने वरचा हात. उजवा गुडघा सरळ करा. हात वर उचलून घ्या. उजवा पाय सरळ फिरून घ्या. सावकाश उजवा पाय डाव्या पायाजवळ आणा. संत श्वसन. यानंतर आपल्याला वीरासन करायचं आहे. त्यासाठी मॅटच्या पाठीमागे बाजूला या किंवा जमिनीवर करा. बॅलन्स सांभाळत आपल्याला करायचं आहे.
सावकाश दोन्ही पाय जुळलेले. डावा पाय जास्तीत जास्त पुढे घ्या. डावा पाय 90 अंशाच्या कोनात वाकवत हाताची नमस्कार स्थिती गुडघ्यावर टेकवा आणि सावकाश दोन्ही हात सरळ तसेच पाठीमागे न्या. नमस्कार स्थिती. मान पाठीमागे. सावकाश कंबर दाबून पाठीमागे झुकायचं आहे. आपला तोल सांभाळायचा आहे. बाकीचं शरीर सैल सोडा. चेहऱ्याचे स्नायू सैल सोडा. हळूहळू पाठीमागे जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. नंतर आहे त्या स्थितीत टिकून ठेवत तोल सांभाळत आपण आसन टिकवणार आहोत. छान छान करता आहात आपण. 1 मिनिट आसन टिकवण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला. हळूहळू आपल्याला जमणार आहे हे. श्वसन संथ चालू आहे. सावधान आसन सोडायचंय आपल्याला. सावकाश हाताची नमस्कार स्थिती गुडघ्यावर घेऊन या. सावकाश गुडघा सरळ करा. डावा पाय सरळ करा. उजवा पाय डावा पाय मागे न्या. सावकाश विरुद्ध बाजूने आपल्याला करायचं आहे. दोन्ही पाय जुळून घ्या. सावकाश उजवा पाय जास्तीत जास्त लांब न्या. डावा पाय डावीकडे फिरून घ्या. उजवा पाय 90 अंशाच्या कोनात गुडघा वाकवायचा आणि त्यावर आपल्या हाताची नमस्कार स्थिती टेकवायची आणि सावकाश दोन्ही हात वर उचलत डोक्याच्या वरून पाठीमागे दंड कानाला चिटकलेले. सावकाश पाठीमागे शरीर वाकवायचं आहे आपल्याला. मान कंबर पाठीमागे वाकवा. हळूहळू सैल सोडा आणि आहे त्या स्थितीत शरीर स्थिर करा. आसन स्थिर करा. तोल सांभाळत आपल्याला आसन करायचं आहे. मन शांत. श्वसन संथ चालू ठेवा. छान छान करता आहात. डावा पायाच्या टाचेपासून हातापर्यंत आपल्याला ताण जाणवतो आहे. शरीराची कमान झालेली आहे मागच्या बाजूने. सुखकारक असा ताण आहे. तो ताण अनुभवायचा आहे. सावकाश दोन्ही हात खाली आणत गुडघ्यावर ठेवून द्या. सावकाश गुडघ्यातून सरळ होत दोन्ही हात कमरेजवळ. डावा पाय सरळ करा. उजवा पाय पाठीमागे न्या. दोन्ही पाय जुळून घ्या. यानंतर आपल्याला शवासन करायचं आहे. सावकाश दोन्ही पाय जुळलेले बैठक स्थितीत जाणार आहोत आपण. चवड्यावर या. सावकाश बैठक टेकवत उजवा पाय पुढे. डावा पाय पुढे. दोन्ही पाय जुळलेले. दोन्ही हात शरीराजवळ. सावकाश कोपरावर येणार आहोत आपण आणि सावकाश पाठ टेकवत खाली झोपून घेणार आहोत आपण. शवासन. दोन्ही पायात 1 ते 1.5 फूट अंतर. टाचा आतल्या दिशेने. चवडे बाहेरच्या दिशेने. दोन्ही हात शरीरापासून 2 ते 4 इंच लांब. मान सरळ किंवा सोयीस्कर एका बाजूला कललेले. मन शांत. श्वसन संथ. आपले लक्ष आपल्या डाव्या पायाकडे न्या. डाव्या पायाची बोटा सैल करा. डाव्या पायाची पोटरी, गुडघा, मांडीचे स्नायू सैल सोडा.
उजव्या पायाची बोट, पंजा, बोटा सैल करा. पोटरी, गुडघा, मांडीचे स्नायू सैल सोडा. कमरेचे, पाठीचे स्नायू सैल सोडा. पोटाचे, छातीचे स्नायू सैल करा. डावा हात बोटांपासून खांद्यापर्यंत सैल करा. उजवा हात बोटांपासून खांद्यापर्यंत सैल करा. मानेचे, चेहऱ्याचे स्नायू सैल सोडा. कपाळावरील आड्या काढून टाका. डोळे अलगद मिटलेले. बुबुळांवर सुद्धा ताण असतो, तो ताण कमी करा. बुबुळ सैल सोडा. दात सैल सोडा, घट्ट दाबून ठेवू नका. ओठाचे, गालाचे स्नायू सैल सोडा. आपलं संपूर्ण शरीर सैल झालं आहे, तरी पण कुठे ताण जाणवत असेल तर तो ताण मनाने जाऊन काढून टाका. आपले लक्ष आपल्या श्वासाकडे न्या. श्वास येतोय, श्वास जातोय, त्याची जाणीव करून घेणार आहोत आपण. भगवंताने आपल्याला मोजून श्वास दिलेले आहे. भगवंत आपल्या हृदय चालवतो, श्वसन चालवतो. त्या श्वासाची आज जाणीव करून घेणार आहोत. श्वास आपोआप येतोय, आपोआप जातोय, पण आपण साक्षी भावाने आज त्या श्वासाकडे लक्ष देत आहोत. श्वास येतो, श्वास जातो. शरीर जेवढं संथ करत जाऊ, शिथिल करत जाऊ, तेवढं श्वसन संथ होत चाललंय आपलं. शरीर हलकं होत चाललंय आपलं. अजून हलकं होत चाललंय शरीर आपलं. श्वसन पण संथ होत चाललंय आपलं. अतिशय संथ श्वसन चालू आहे. मन पूर्णपणे शांत झालं आहे. यानंतर आपल्याला प्राणायाम करायचा आहे. अनुलोम विलोम प्राणायाम करायचा आहे. त्यासाठी शरीराने आणि मनाने आपल्याला तयार व्हायचं आहे. सावधान शवासन सोडणार आहोत आपण. सावकाश दोन्ही हात कमरेजवळ घ्या. दोन्ही पाय जुळून घ्या. सावकाश एका कुशीवर होऊन आपण उठून बसणार आहोत. सावकाश बैठक स्थिती. डावा पाय जवळ घ्या, उजवा पाय जवळ घ्या. पद्मासन किंवा सहज आसन. हाताची ज्ञान मुद्रा. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, दृष्टी आपल्या उंचीवर नियंत्रित करा. डोळे अलगद मिटलेले. पोपर जास्तीत जास्त शरीराजवळ घ्या. कुठेही ताण नको शरीराला. दोन्ही हात खांद्यापासून सैल सोडा. दोन्ही पाय कमरेपासून सैल करा. मन शांत, श्वसन संथ. आपल्याला अनुलोम विलोम प्राणायाम करायचा आहे. आपल्या क्षमतेनुसार आपल्याला आवर्तन चालू ठेवायचं आहे. 4-4 याप्रमाणे सुरुवात करत आपल्या क्षमतेनुसार आवर्तन चालू ठेवा. हाताची प्रणव मुद्रा करायची आहे आपल्याला. उजव्या हाताची प्रणव मुद्रा ओठासमोर न्या. सावकाश उजवी नाकपुडी बंद करा.
डाव्या नाकपुडीने श्वास सोडा. हळूहळू डाव्या नाकपुडीने श्वास घेत उजव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे आपल्याला. आपल्या क्षमतेनुसार आवर्तन चालू ठेवायचं आहे. 5 मिनिटं आपल्याला आवर्तन करायचं आहे. आता कुठलीही सूचना मिळणार नाही. आपल्या क्षमतेनुसार आवर्तन चालू ठेवा. संथ गतीने श्वास घ्यायचा आहे. संथ गतीने श्वास सोडायचा.
डाव्या खुणेने श्वास सोडल्यानंतर आपण थांबणार आहोत. संथ श्वसन. यानंतर आपल्याला भ्रामरी प्राणायाम करायचा आहे. हाताची ज्ञान मुद्रा, पाठीसकना ताठ, मान सरळ. संत श्वसन. सावकाश श्वास घ्या, श्वास सोडत भ्रामरीनाद. श्वास सुटल्यानंतर परत खोल श्वास घ्यायचा आहे. छाती भरून श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत भ्रामरीनाद. आपल्या क्षमतेनुसार आवर्तन चालू ठेवा. 5 मिनिट आपल्याला भ्रामरी प्राणायाम करायचा आहे. आवर्तन चालू ठेवायचं आहे.
श्वास सुटल्यानंतर आवर्तन आपण थांबवणार आहोत. संथ श्वसन. सावकाश दोन्ही हात एकमेकावर घासून घ्या. तळ हाताने डोळ्यावर अलगद असा दाब द्यायचा आहे आणि बोटांच्या पाठीमागून प्रकाशाचा अंदाज घेत सावकाश डोळे उघडायचे. दोन्ही हात चेहऱ्यावरून सावकाश फिरून घ्या. स्टॉप.